रत्नागिरी सिंधुदुर्गातील लोकसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे। विद्यमान खासदार विनायक राऊत हे या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत। या निवडणुकीबाबत शिवसेना युवा नेते जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलशी बोलताना मांडलेले सडेतोड विचार आपण पाहूयात। केंद्रात राणे उद्योग मंत्री झालेत, या खात्यामार्फत त्यांनी जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध केलेत, काय सांगाल? खरं तर गेली 30-35 वर्ष या सिंधुदुर्गामध्ये या मतदारसंघामध्ये राणेंना सगळी पदं मिळाली। म्हणजे राणे आमदार झाले, राणे मंत्री झाले, राणे मुख्यमंत्री झाले, राणे या देशाचे केंद्रीय उद्योग मंत्री झाले। 35 वर्षामध्ये त्यांनी काही विकास त्या ठिकाणी केलेला नाही। खरं तर मागच्या 2-2.5 वर्ष ते केंद्रीय उद्योग मंत्री आहेत। जिल्ह्यातल्या जनतेला वाटलं होतं की कुठेतरी एखादा कारखाना येईल, कुठेतरी एखादा उद्योग व्यवसाय मोठा येईल, ज्याच्यातनं माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या या मतदारसंघातल्या तरुणांच्या हातामध्ये रोजगार त्या ठिकाणी मिळेल। पण असं कुठलंही काम, कारण त्यांची मानसिकताच नाही, जिल्ह्याच्या विकासाची मानसिकता नाही, इथल्या बेरोजगारीचा प्रश्न सुद्धा जो सोडवायचा आहे तो सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सोडवलेला नाही। कुडाळमधली MIDC त्या ठिकाणी बंद स्थितीमध्ये आहे, आडाळीमधली MIDC त्या ठिकाणी बंद स्थितीमध्ये आहे। आणि म्हणून या जर MIDC मध्ये जर समजा उद्योगधंदे आले असते किंवा एखादा मोठा उद्योग व्यवसाय या जिल्ह्यामध्ये केंद्रीय उद्योग मंत्री म्हणून त्यांनी जर आणला असता तर नक्कीच इथल्या तरुणांच्या हातामध्ये त्या ठिकाणी रोजगार मिळाला असता। आज जे काही तरुणी या जिल्ह्यातली मुंबई, पुणे, गोवा अशा मोठ्या शहरामध्ये जाऊन कुठेतरी आपल्या भविष्याच्या जो उद्योग व्यवसायासाठी प्रयत्न करतायत, जर माझ्या या जिल्ह्यामध्ये जर त्यांना त्या ठिकाणी उद्योग मिळाला असता तर फार मोठं काम या जिल्ह्यामध्ये उभं राहू शकलं असतं। पण राणेंनी स्वतःचा विकास केला, या सगळ्या मंत्रिपदाच्या सगळ्या ज्या काही सत्तेची पदं होती, आणि त्यामुळे सर्वसामान्यांचा विकास, या जिल्हावासीयांचा विकास होऊ शकलेला नाही। केंद्रात राणे उद्योग मंत्री झालेत, या खात्यामार्फत त्यांनी जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध केलेत, काय सांगाल? खरं तर गेली 30-35 वर्ष या सिंधुदुर्गामध्ये या मतदारसंघामध्ये राणेंना सगळी पदं मिळाली। म्हणजे राणे आमदार झाले, राणे मंत्री झाले, राणे मुख्यमंत्री झाले, राणे या देशाचे केंद्रीय उद्योग मंत्री झाले। 35 वर्षामध्ये त्यांनी काही विकास त्या ठिकाणी केलेला नाही। खरं तर मागच्या 2-2.5 वर्ष ते केंद्रीय उद्योग मंत्री आहेत। जिल्ह्यातल्या जनतेला वाटलं होतं की कुठेतरी एखादा कारखाना येईल, कुठेतरी एखादा उद्योग व्यवसाय मोठा येईल, ज्याच्यातनं माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या या मतदारसंघातल्या तरुणांच्या हातामध्ये रोजगार त्या ठिकाणी मिळेल। पण असं कुठलंही काम, कारण त्यांची मानसिकताच नाही, जिल्ह्याच्या विकासाची मानसिकता नाही, इथल्या बेरोजगारीचा प्रश्न सुद्धा जो सोडवायचा आहे तो सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सोडवलेला नाही। कुडाळमधली MIDC त्या ठिकाणी बंद स्थितीमध्ये आहे, आडाळीमधली MIDC त्या ठिकाणी बंद स्थितीमध्ये आहे। आणि म्हणून या जर MIDC मध्ये जर समजा उद्योगधंदे आले असते किंवा एखादा मोठा उद्योग व्यवसाय या जिल्ह्यामध्ये केंद्रीय उद्योग मंत्री म्हणून त्यांनी जर आणला असता तर नक्कीच इथल्या तरुणांच्या हातामध्ये त्या ठिकाणी रोजगार मिळाला असता। आज जे काही तरुणी या जिल्ह्यातली मुंबई, पुणे, गोवा अशा मोठ्या शहरामध्ये जाऊन कुठेतरी आपल्या भविष्याच्या जो उद्योग व्यवसायासाठी प्रयत्न करतायत, जर माझ्या या जिल्ह्यामध्ये जर त्यांना त्या ठिकाणी उद्योग मिळाला असता तर फार मोठं काम या जिल्ह्यामध्ये उभं राहू शकलं असतं। पण राणेंनी स्वतःचा विकास केला, या सगळ्या मंत्रिपदाच्या सगळ्या ज्या काही सत्तेची पदं होती, आणि त्यामुळे सर्वसामान्यांचा विकास, या जिल्हावासीयांचा विकास होऊ शकलेला नाही। संदेश भाई, तुम्ही राजकीय गुन्हेगारी विरोधात लढा दिला असे सांगता, राजकीय दहशतवाद संपला आहे का? आजही या जिल्ह्यामध्ये राजकीय दहशतवाद आहे, त्यामुळे जनता त्या ठिकाणी रिॲक्ट होत नाही, शांत आहे। पण आताची निवडणूक ही जनतेच्या हातामध्ये आहे। जर त्या ठिकाणी राणे जर आपण सांगत असतील की आपण विकास केला, मग आज प्रत्येक मतासाठी त्या ठिकाणी घरोघरी पैसे का वाटताय? आपण या ठिकाणी पैसे वाटताय आणि आपण या जिल्ह्यामध्ये जी दहशत गेल्या अनेक वर्षामध्ये निर्माण केली, कारण या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय श्रीधर नाईकांची सुद्धा हत्या या जिल्ह्यामध्ये झाली, सत्यविजय भिसेंची सुद्धा हत्या या जिल्ह्यामध्ये झाली, अनेक त्या ठिकाणी राजकीय नेत्यांची हत्या ही या सगळ्या संघर्षाच्या काळामध्ये झालेली आहे। आणि म्हणून दहशतवाद संपला अशी परिस्थिती नाही। आजही त्या ठिकाणी जो छुपा दहशतवाद आहे हा या जिल्ह्यामध्ये आहे, आणि सगळी प्रशासकीय यंत्रणेचा सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये दबाव हा त्या ठिकाणी जनतेवर आहे। आणि गावागावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अशा पद्धतीचं दहशतीचं वातावरण की जेणेकरून राणेंनाच मतदान करा अशा पद्धतीने आणि एकीकडे पैसे वाटपाचं काम हे जोरात त्या ठिकाणी सुरू आहे। पण तरी सुद्धा माझा जिल्ह्यातल्या जनतेवर, या मतदारसंघातल्या जनतेवर विश्वास आहे। 7 मेला लोक
त्या ठिकाणी राणेंच्या विरोधात त्या ठिकाणी मतदान करतील आणि राणेंचा जो हा तिसरं जे पराभव आहे, पराभवाची जी हॅट्रिक त्या ठिकाणी होईल आणि राणे त्या ठिकाणी पराभूत होणार. वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. काय सांगाल मोदींच्या आजच्या दिनांबद्दल? खरं तर गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे 2014ला मोदींनी या देशाला आजची दिनासारखी एक फसव्या घोषणा ह्या त्या ठिकाणी केल्या आणि 10 वर्षामध्ये हा देश म्हणजे देशाची मालमत्ता ही अदानी अंबानींना त्या ठिकाणी विकली आणि ज्या पद्धतीनं इथला जो सगळा व्यापारी आहे किंवा ज्या जिल्ह्यातली या देशातली जी जनता आहे यांना त्या ठिकाणी जीएसटीचा जो टॅक्स आहे या टॅक्सच्या माध्यमातून अधिक त्या ठिकाणी कंगाल बनवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आज आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वस्तूवर जवळजवळ 18 ते 20% हा जीएसटी टॅक्स आहे आणि म्हणून फार मोठ्या प्रमाणामध्ये हा कर हा जनतेकडनं त्या ठिकाणी घेतला जातोय आणि एकीकडे जनता ह्या सगळ्या कराला त्या ठिकाणी त्रस्त आहे. दुसरीकडे जी काही वाढती महागाई आहे म्हणजे 2014 मध्ये जर आपण बघितलं तर पेट्रोलचा दर हा त्या ठिकाणी 65 रुपये होता. आज पेट्रोल 110च्या वर त्या ठिकाणी गेलेला आहे. डिझेल त्या ठिकाणी 50-60 रुपयापर्यंत होतं. आज ते डिझेल 100 त्या ठिकाणी 90 ते 100 त्या ठिकाणी पार केलेले आहे. खतांच्या किमती आहे, जो आपला शेतकरी आहे सातत्यानं त्याला खतं लागतात, त्या खतांच्या किमती सुफला खतची किंमत त्यावेळी काहीतरी 400-500 रुपये होती, आज जवळजवळ 1400-1500 रुपये त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर दैनंदिन या भारतीय देशामध्ये प्रत्येक माणसाचे अनेक सण कुटुंबामध्ये असतात, त्याच्यामध्ये सोनं लागतं. 2014ला 25,000 रुपये होतं तोळं सोनं, आज त्याचा दर त्या ठिकाणी 75,000 रुपये झालेला आहे. जो घरात दैनंदिन गॅस सिलेंडर आहे याच्या सुद्धा किमती त्यावेळी 2014 मध्ये 400 रुपये होत्या, आज तो सिलेंडर 1100 ते 1200 रुपयाच्या किमतीनं त्या ठिकाणी मिळतं. अन्नधान्याच्या किमतीमध्ये सुद्धा फार मोठी भरमसाठ त्या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि म्हणून प्रत्येक जे कुटुंबाचं जे बजेट आहे हे बजेट त्या ठिकाणी संपूर्ण बिघडलेलं आहे. या महागाईला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतंय. मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी या मतदारसंघामध्ये या देशामध्ये आहे. पूर्वी 2014ला बेरोजगारी 16% होती, आता ही बेरोजगारी जवळजवळ 56% त्या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे. आणि मला जे काय पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं जो संपूर्ण देशामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे, इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून खंडणी वसूल करण्याचं काम त्या ठिकाणी केलं, ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या माध्यमातून ह्या सगळ्या यंत्रणेचा गैरवापर त्या ठिकाणी केला आणि अनेक म्हणजे हिंदू मुस्लिम समाजामध्ये धर्माधर्मामध्ये त्या ठिकाणी तेढ निर्माण करून खरं म्हणजे एक खोटं हिंदू राष्ट्र स्थापन निर्माण करण्याचा हा सुद्धा प्रयत्न या निमित्तानं झालेला आहे. आणि म्हणून आज जी काय सगळी जी महागाई आहे या महागाईच्या विरोधामध्ये जनता त्या ठिकाणी त्रस्त आहे आणि म्हणून अबकी बार यांना घरचा रस्ता हा त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न हा या देशातल्या जनतेकडनं त्या निमित्तानं होणार आहे. आणि म्हणून संपूर्ण माणूस जनता या सगळ्या महागाईला, बेरोजगारीला, भ्रष्टाचाराला, या हुकुमशाहीला त्या ठिकाणी कंटाळलेली आहे आणि म्हणून देशामध्ये पुन्हा एकदा नव्यानं लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न हा जनतेचा आहे. त्यावेळी ज्यावेळी देश स्वातंत्र्य झाला आणि देशात त्यावेळी संविधान बनवलं गेलं आणि संविधानावर त्या ठिकाणी देश चालत होता. आज देशाला संविधान वाचवण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे. अशी परिस्थिती आज या देशामध्ये या भाजपच्या सरकारमुळे या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून संपूर्ण जनतेच्या मनामध्ये एक संतापाची लाट या निमित्तानं आहे. आणि म्हणून 7 मेला जे काय या जिल्ह्यामधलं या मतदारसंघातलं मतदान, या देशातलं मतदान होणार आहे हे भाजप सरकारच्या विरोधामध्ये होणार. 10 वर्षात प्रकल्पांना विरोध करून कोकणातील तरुणांना बेरोजगार केले आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे. काय सांगा? खासदार विनायक राऊत गेली 10 वर्ष ज्या पद्धतीनं त्यांनी जनसंपर्क ठेवलेला आहे, ज्या पद्धतीनं या भागाचा या मतदारसंघाचा विकास केलेला आहे आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे खासदार विनायक राऊतांचं त्या ठिकाणी आहे. एक सर्वसामान्यांचा एक हक्काचा माणूस, एक सर्वसामान्यांचा एक खासदार, अशा पद्धतीनं खासदार विनायक राऊतांची प्रतिमा आहे. खरं तर या सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यावरण जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी नैसर्गिक जे सौंदर्य आहे या नैसर्गिक सौंदर्याला त्या ठिकाणी बाधा येता कामा नये आणि म्हणून त्याच्या प्रकारची भूमिका एकीकडे पर्यटन करत असताना सिंधुदुर्गामधलं जे नैसर्गिक जे वातावरण आहे, जी नैसर्गिक जी समृद्धी आहे किंवा जे समुद्र किनारे आहेत, हिल स्टेशन्स आहेत, या सगळ्या पद्धतीमध्ये सिंधुदुर्गाचं जे वैशिष्ट्य आहे एक नैसर्गिक सौंदर्याचं, हे वैशिष्ट्य आपण जपलं पाहिजे
आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये कायम पर्यावरणाला घातक असणारे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. म्हणजे एकीकडे सिंधुदुर्गाच्या त्या पट्ट्यामध्ये सावंतवाडी असेल, वेंगुर्ला असेल, दोडामार्ग असेल, त्या ठिकाणी मायनिंग राबवण्याचा प्रयत्न आहे आणि मायनिंगमुळे त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात निसर्गाची हानी होणार आहे. त्याला त्या ठिकाणी जनतेचा विरोध आहे आणि म्हणून शिवसेना सुद्धा त्यानिमित्तानं ती भूमिका घेऊन आंदोलनाच्या माध्यमातून एक जनतेची भूमिका त्या ठिकाणी करते. आणि त्याचबरोबर अनेक प्रकल्प म्हणजे नाणार, बारसू सारखा रिफायनरी प्रकल्प आणण्याचा प्रयत्न या सगळ्या सत्ताधाऱ्यांचा आहे. खरं तर याच्यामध्ये शिवसेनेचा विरोध नाही, शिवसेनेचा विकासाला विरोध नाही, पण जी जनता त्या ठिकाणी शेतकरी त्या ठिकाणी लढतायत ती शेतकऱ्यांचा विरोध आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी शिवसेनेने आपली भूमिका ही सामान्य माणसाबरोबर शेतकऱ्यावर ठेवलेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे प्रकल्प आपण आणण्याची गरज काय? औष्णिक प्रकल्प यापूर्वी तुम्ही आणत होता. खरं तर जे विकासाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नैसर्गिक सौंदर्य जपून पर्यावरणाचा ऱ्हास न होऊन जे विकास करता येईल तशा प्रकारचा विकास आणण्याची गरज होती. पण तसं न करता या सिंधुदुर्गाचं नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास होईल, पर्यावरणाचा ऱ्हास होईल अशा प्रकारचे उद्योग आणले जातात आणि त्यावेळी शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी विरोध असतो. आणि म्हणून शेतकऱ्यांचा जिथं विरोध आहे, खरं तर त्यांच्यावर लाठी हल्ले झाले, त्याच्याबरोबर गोळीबार झाले, सातत्यानं शेतकऱ्यांना म्हणजे अपमानास्पद वागणूक या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये मिळाली. आणि म्हणून त्यांची भूमिका ही खासदार विनायक राऊतांनी आपल्याबरोबर स्वीकारलेली आहे. आज सुद्धा आपल्याला माहिती आहे की सिडको सारखा प्राधिकरण हे या जिल्ह्यामध्ये होऊ घालण्याचा प्रयत्न आहे आणि त्याला सुद्धा विरोध आहे. कारण जवळजवळ या जिल्ह्यातली 284 गावं, या जिल्ह्यातले 5 तालुके आणि जवळजवळ 1,47,128 हेक्टर जमीन ही त्या ठिकाणी आरक्षित होणार आहे. आणि ही जमीन ही धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा हा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांनी गावागावामध्ये तशा प्रकारच्या ग्रामसभांमध्ये ठराव घेऊन याबाबतचा विरोध त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कारण शेवटी शेतकऱ्याच्या जमिनीचा मालक आहे, त्या ठिकाणी शेतकरी आहे, त्याला त्या ठिकाणी विकास होत असताना त्याचा विकास होणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांच्या जमिनी आरक्षित करून त्या ठिकाणी धनदांडग्यांच्या खिशात घालणं याला शिवसेनेचा विरोध आहे. आणि म्हणून सिडकोचं प्राधिकरण तातडीनं त्या ठिकाणी रद्द व्हावं ही सुद्धा भूमिका खासदार विनायक राऊतांची आहे. नाणार, बारसू सारखा रिफायनरी प्रकल्प जो पर्यावरणाला घातक आहे, इथल्या शेतकरीला इथल्या जनतेला नको आहे, तो प्रकल्प नको आहे, ही भूमिका शिवसेनेची आहे. आणि म्हणून जे जनतेला नको, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध, त्याच्याबरोबर शिवसेना ही त्या ठिकाणी राहणार आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कसा प्रतिसाद मिळाला? खरं तर आम्ही जवळजवळ 2-3 महिने या प्रचाराच्या निमित्तानं या सगळ्या मतदारसंघामध्ये जनतेशी संपर्कामध्ये आहोत, कार्यकर्त्यांशी संपर्कामध्ये आहोत. अनेक बैठका, खळा बैठका, जाहीर सभा, जिल्हा परिषद विभाग निहाय त्या ठिकाणी जाहीर सभा, ह्या सुद्धा सगळ्या मोठ्या प्रतिसादामध्ये झाल्या. जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या सभांना मिळाला. मोठ्या संख्येनं त्या विभागातली जनता खासदार विनायक राऊतांचे विचार ऐकण्यासाठी आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर जनसंवाद करण्यासाठी त्या ठिकाणी सातत्यानं मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की 2.5 लाखाच्या मताधिक्यानं खासदार विनायक राऊत हे त्या ठिकाणी निवडून येणार आहेत. ज्या पद्धतीनं म्हणजे 23,000 वाड्या, 2200 गाव आणि जवळजवळ 350-400 किलोमीटरचं चिपळूणपासून बांदा दोडामार्गपर्यंतचं अंतर, अशा पद्धतीनं हा मतदारसंघ आहे. पण ज्या पद्धतीनं गेल्या 10 वर्षामध्ये खासदार विनायक राऊतांनी जो संपर्क ठेवलेला आहे, त्या पद्धतीनं विकास केलेला आहे. आणि म्हणून या सगळ्याचा मोठ्या प्रमाणात फायदा हा विनायक राऊतांना त्या ठिकाणी होणार आहे. त्या इंडियाचं सरकार या देशामध्ये येणार आहे. मोदी शहाचं सरकार, भाजपचं सरकार जाऊन त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. आणि म्हणून त्या सरकारमध्ये आपल्या या विभागाचं प्रतिनिधित्व करणारे खासदार विनायक राऊत हे त्या ठिकाणी 3ऱ्यांदा विजयी होतील आणि या देशाच्या मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री म्हणून असतील. आणि मग त्यावेळी खऱ्या अर्थानं या जिल्ह्याचा, या मतदारसंघाचा विकास खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून होईल. मी जनतेला या निमित्तानं एवढंच आवाहन करतो की आपण पुन्हा एकदा संधी म्हणजे खासदार विनायक राऊतांना त्या ठिकाणी द्यावी. आणि त्याचबरोबर आज ज्या पद्धतीनं या संपूर्ण मतदारसंघामध्ये दहशत आहे, गुंडगिरी आहे आणि पैशाचं वाटप सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये गावागावामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे. प्रत्येक मतदाराला वेगवेगळी प्रलोभनं, आमिष आणि पैसा हे सगळं त्या ठिकाणी वाटपाचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. पण तरी सुद्धा या जिल्ह्यातल्या जनतेला मी एवढं सांगतो की हे जे सगळे पैसे आहेत, हे पैसे देशातल्या सत्तेमधनं
या जिल्ह्यातल्या सत्तेमधनं भ्रष्टाचारातनंही पैसे त्यांच्यापर्यंत आलेले आहेत. हे भ्रष्टाचाराचे पैसे त्या ठिकाणी आणून तुम्हाला त्या ठिकाणी वाटतायत. पैशाच्या विरोधामध्ये मतदान करा, अशा प्रकारची त्या ठिकाणी मी एक विनम्र असं आवाहन त्या ठिकाणी करतो. कारण शेवटी आपल्याला विचारावर ही निवडणूक लढवायची आहे. लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशा प्रकारची ही निवडणूक आहे. आणि जर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं पैशाचा भ्रष्टाचार केलेला पैसा हा त्या ठिकाणी वाटला जातोय, सत्तेतनं पैसा आणि पैशातनं मस्ती आणि अशा प्रकारे मतदारांना विकत घेण्याचं जे काय काम सुरू आहे, याच्यातनं मतदारांची जी भीती आहे ही भीती या सत्ताधाऱ्यांना राहणार नाही. आणि 5 वर्षांमध्ये त्या ठिकाणी जनतेच्या बरोबर त्यांचं जे नातं राहिलं पाहिजे किंवा जनतेची भीती राहिली पाहिजे आणि त्याच्याकडनं सत्तेच्या माध्यमातून जनतेसाठी चांगल्या योजना किंवा विकास झाला पाहिजे. हे जर आपण त्या ठिकाणी अशा प्रकारच्या पैशाच्या वाटपामध्ये जर बळी पडून आपण चुकीचं मतदान केलं तर पुन्हा एकदा ते 5 वर्ष त्या ठिकाणी या सत्तेवर येतील. या देशातली लोकशाही संपुष्टात येईल आणि परत पैशानं लोकांना विकत घेऊन निवडणूक जिंकता येते हा विचार याच्यामध्ये देशामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये बळावेल. आणि म्हणून जनतेनं त्या ठिकाणी सुज्ञ मतदार या जिल्ह्यातली जनता आहे. या जिल्ह्यामधल्या जनतेमध्ये इतिहास निर्माण करण्याची ताकद आहे. कारण मी आपल्याला सांगतो 2014 मध्ये ज्या पद्धतीनं खासदार विनायक राऊत हे त्यावेळी त्या ठिकाणी हाताच्या बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते होते, पण जनतेनं या जिल्ह्यातने ठरवलेलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये राणेंच्या सत्तेचा माज त्या ठिकाणी उतरवायचा आणि या ठिकाणी विनायक राऊतांना खासदार करायचा. आणि तो इतिहास त्या 2014च्या निवडणुकीमध्ये झाला. 2014च्या निवडणुकीमध्ये खासदार विनायक राऊत हे जवळजवळ 1.5 लाखाच्या मताधिक्याने निवडून आले. 2019च्या निवडणुकीमध्ये 2.25 लाखाने निवडून आले. आणि आता तिसऱ्या वेळी 2024च्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 2.5 लाखाच्या मताधिक्यानं खासदार विनायक राऊत जनतेच्या प्रेमावर जनतेच्या आशीर्वादावर त्या ठिकाणी निवडून येतील. हा विश्वास या ठिकाणी आपल्याशी बोलताना मी या ठिकाणी व्यक्त करतो. यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार टीका केलेली आहे, काय सांगा? खरं तर आमदार नितेश राणेंनी आपली राजकीय उंची तपासावी. शिवसेना प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. या शिवसेनेचे शिवसेना प्रमुख आहेत. त्यांच्या सगळ्या या संघर्षामध्ये एक संघर्ष योद्धा म्हणून महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांच्या सभांना लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित असतो आणि एक फार मोठी सहानुभूती या नेतृत्वाबद्दल आहे. खरं तर आमदार नितेश राणे हे जर त्या ठिकाणी सक्षम असते तर या संपूर्ण कोकणच्या बालेकिल्ल्यामध्ये आमदार नितेश राणे एकमेव भाजपचे आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत. पण ते या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले नाहीत, या महाराष्ट्र राज्याचे मंत्री झाले नाहीत. याच्यावरनं त्यांनी स्वतःचं भाजपमधलं अस्तित्व आहे त्या अस्तित्वाबद्दलचं आत्मपरीक्षण करावं. आणि आज जी राणेंच्या प्रचाराच्या निमित्तानं जी देशातली मोठी मोठी माणसं मत मागण्यासाठी आणावी लागतात, याच्यावरनंच राणेंची म्हणजे नितेश राणे किंवा राणे यांचा नेमकं हे सिंधुदुर्ग मर्यादित नेतृत्व आहे असं यामधनं दिसतं. त्यामुळे त्यांनी आपल्या क्षमतेतनं किंवा आपल्या योग्यतेतनं आमच्या शिवसेना प्रमुखावर टीका करावी.